नमस्कार, मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। आपण बीकॉम भाग 1 या वर्गाचा प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग, विपणनाची तत्वे हा भाग पाहतोय। त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला विपणनाचं स्वरूप काय आहे, नेचर ऑफ मार्केटिंग, विपणनाची व्याप्ती काय आहे, स्कोप ऑफ मार्केटिंग हा भाग पाहिला होता। आज आपल्याला पाहायचं आहे विपणनाचं महत्व। विपणन जे आहे ते विपणन खूप महत्वाचं आहे। का महत्वाचं आहे आणि कोणाकोणाच्या दृष्टीने विपणन महत्वाचं आहे तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जगातील सर्व राष्ट्रे, समाज, व्यक्तीच्या दृष्टीने विपणन अत्यंत महत्वाचे आहे। आर्थिक विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, म्हणजेच तो देश अविकसित असेल, विकसनशील असेल किंवा विकसित देश असेल, तर विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये, मग ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, साम्यवादी अर्थव्यवस्था असेल किंवा संमिश्र अर्थव्यवस्था असेल किंवा समाजवादी असेल, तर यामध्ये विपणनाचा खूपच वेगाने विकास झालेला आहे। इंग्लंड, अमेरिका, जपान यासारख्या विकसित अर्थव्यवस्थेत विपणनाला सर्वोच्च स्थान आहे। म्हणजे मार्केटिंग जे आहे ते मार्केटिंग डेव्हलप्ड कंट्रीज, विकसित अर्थव्यवस्थेमध्ये याला सर्वोच्च स्थान आहे। भारतासारख्या जगातील मोठ्या लोकशाहीत तसेच चीन, रशिया सारख्या कम्युनिस्ट देशातही विपणनाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे। संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनलेली आहे। थोडक्यात विपणन ही एक जागतिक प्रक्रिया बनलेली आहे। आधुनिक काळात विपणनाला असणारे महत्व आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे। आता हे जे विपणनाचं महत्व आहे त्यामध्ये आपण 3 भाग केलेले आहेत। त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो व्यावसायिक संघटनेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व, दुसरा भाग जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व, आणि तिसरा भाग जो आहे तो ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व। विपणन महत्वाचं आहे, पण हे फक्त एकाच घटकांसाठी नाही, तर जे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे जे घटक समाविष्ट आहेत त्या सगळ्या घटकांच्या दृष्टीनं विपणन जे आहे ते विपणन महत्वाचं आहे। त्यामधला पहिला भाग जो आहे तो व्यावसायिक संघटनेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व। प्रत्येक व्यवसायाचे अस्तित्व व विकास, भवितव्य विपणनावर अवलंबून असते। विपणनातून विक्री, विक्रीतून नफा आणि नफ्यातून मालमत्ता, संपत्ती असा प्रवाह जो आहे तो सुरू असतो। प्रत्येक व्यवसायाला आपले अस्तित्व टिकून स्वतःचा विकास घडवण्यासाठी विपणनाची नितांत आवश्यकता आहे। या दृष्टिकोनातून आपल्याला विपणनाचं महत्व जे आहे ते महत्व पाहायचं आहे, तर ते डिटेल्स मध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो व्यावसायिक संघटनेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व। त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे त्यांनी, उत्पन्न मार्ग। विपणन जे आहे ते विपणन व्यावसायिक संघटनेसाठी उत्पन्नाचा एक मार्ग आहे, म्हणजेच व्यवसायाला उत्पन्न मिळवून देण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणून विपणनाकडे पाहिलं जातं। प्रगत विपणनाद्वारे ग्राहकांना वस्तूची विक्री करून उत्पन्न मिळवता येते। म्हणजेच काय, तर एका बाजूला विपणनामुळे विक्री किमतीत घट, किंमत जी आहे ती किंमत कमी केली जाते, तर दुसऱ्या बाजूने जाहिरात व विक्रय वृद्धीच्या माध्यमातून विक्रीचे प्रमाण वाढवून एकूण नफ्यात वाढ करता येते। म्हणजे आपण बघितलंय व्यवसाय बाजारपेठेचा मागणी पुरवठाचा नियम आपण बघितलेला आहे, किंवा किमतीचा परिणाम कसा होतो, किंमत वाढली तर काय होतं, कमी केली तर काय होतं, हे अर्थशास्त्रामध्ये आपण डिटेल्स मध्ये 11-12वी मध्ये पाहिलेलं आहे। तर इथं किंमत कमी करून काय केलं जातं, मोठ्या प्रमाणात जाहिरात आणि विक्रय वृद्धीचा वापर केला जातो आणि विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, आणि विक्री वाढली की नफा वाढतो, आणि म्हणून इथं आपण त्याला उत्पन्नाचा मार्ग असं म्हटलेलं आहे। म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाण, उत्पन्नाचा कालावधी, उत्पन्नाची पुनरावृत्ती इत्यादी घटकाचा परिणाम जो आहे तो परिणाम
विपणनावरती होत असतो. म्हणजेच व्यावसायिक संघटनेच्या दृष्टीनं पहिलं महत्व काय, कुठलाही एक व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या दृष्टीनं मार्केटिंग करणं का महत्वाचं आहे. मार्केटिंग का महत्वाचं आहे तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की उत्पन्नाचा मार्ग आहे, उत्पन्न वाढतं, नफा मिळतो. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल इथं माहितीचा पुरवठा. विपणनामुळे ग्राहकांना नव्या उत्पादनाची, तंत्रज्ञानाची माहिती मिळते. उत्पादकाला ग्राहकाच्या बदलत्या आवडीनिवडीची माहिती मिळते. मध्यस्थांना ग्राहक व उत्पादक दोन्ही बाजूकडून माहिती मिळते. बघा, सध्याचं जग जे आहे ते माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आपण असं म्हणतो, आणि याच्यामध्ये माहिती गरजेची असते आणि वेगवेगळ्या घटकांकडून माहिती या ठिकाणी मिळवली जाते. मध्यस्थांना ग्राहक व उत्पादक दोन्ही बाजूकडून माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर निर्णय अधिक वस्तुनिष्ठ व अचूकपणे घेणे शक्य होते. विपणनामुळे ग्राहकांच्या ज्ञानात भर घालणे व राहणीमानाचा दर्जा सुधारणे शक्य होते. इथं माहिती आपण बघतो, सध्याचा ग्राहक जो आहे तो ग्राहक जागरूक झालेला आहे. पूर्वी ग्राहकांना सहजासहजी फसवलं जात होतं, पण आता नाही. आता तो काय करतो, लगेच गुगलवर जातो, मोबाईल खरेदी करायचंय, किती सांगितली मोबाईलची किंमत, मग तो लगेच गुगलवर जातो, मॉडेल नंबर टाकतो आणि ऑनलाईन प्राइस चेक करत असतो. म्हणजेच इथं माहितीचा पुरवठा जो आहे तो पुरवठा सगळ्यांनाच व्हायला लागलेला आहे. व्यावसायिक संघटनांना माहिती मिळते, ग्राहकांना माहिती मिळते, तर दोन्ही बाजूने ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया होत असते. तिसरा मुद्दा इथं आपल्याला सांगता येईल नवनिर्मिती व बदलाचे व्यवस्थापन. व्यावसायिक पर्यावरणात सतत बदल होत असतात. प्रत्येक व्यवसायाला बदलत्या परिस्थितीनुसार आपली ध्येय धोरणे व योजना बदलाव्या लागतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजातील बदलाप्रमाणे नवनवीन वस्तूची निर्मिती करावी लागते. आपला वस्तू विकास व संशोधन विभाग सतत अद्ययावत ठेवावा लागतो. वैज्ञानिकांनी केलेल्या शोधाचे व्यावसायीकरण करावे लागते. इथं व्यावसायिक संघटनेच्या दृष्टीनं विपणनाचं काय महत्व आहे, मार्केटिंग करत असल्यामुळे काय होतं, नवनिर्मिती, नवीन नवीन आपण शोध घेतो किंवा नवीन नवीन गोष्टी आपण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण नाविन्य असेल तरच ग्राहक तिथं आकर्षित होणार आहेत. त्यामुळं नवनिर्मिती आणि बदलाचं व्यवस्थापन जे आहे ते इथं केलं जातं. त्यानंतर आहे भौतिक वितरणास मदत. इथं व्यावसायिकांनी ज्या काही वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूचं भौतिक वितरण कसं केलं जातं तर विपणनामार्फत त्याचं भौतिक वितरण केलं जातं. म्हणजेच उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत वस्तू जी आहे ती वितरण मार्गाने येत असते. विपणनामध्ये त्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था उभी केलेली असते. ग्राहकाला हव्या असणाऱ्या वस्तू व सेवा त्या गरजेच्या प्रमाणात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था वितरणामध्ये असते. व्यवसाय त्या दृष्टीने मध्यस्थांची साखळी, विक्रेता वर्ग किंवा वितरकांची उपलब्धता करीत असतात. इथं भौतिक वितरण हा जो भाग आहे तो व्यावसायिकाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण प्रोडक्ट तयार झालेला आहे, फॅक्टरीमध्ये आहे तयार, प्रत्येक ग्राहक या फॅक्टरीमध्ये जाणार नाहीये वस्तू घ्यायला, तर त्याचं भौतिक वितरण जे आहे ते वितरण महत्वाचं असतं. आणि म्हणून मग भौतिक वितरणास मदत हा मुद्दा इथं आलेला आहे. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे व्यवसाय स्थैर्य. विपणनामुळे ग्राहकांची संख्या वाढते. मोठ्या प्रमाणात मार्केटिंग झालं तर ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचते, ग्राहकांची संख्या वाढते, मध्यस्थांचा व्यापार वाढतो. त्यामुळं व्यवसायाची संघटनात्मक बांधणी भक्कम होते. नफ्यात वाढ झाल्याने कामगारांच्या पगारात व कल्याणात वाढ होते. भागधारकांना योग्य लाभांश देता येतो. व्यवसायाचा नावलौकिक वाढून स्थैर्य प्राप्त होते. विपणन ही दीर्घ मुदतीसाठी चालणारी प्रक्रिया असल्यामुळे व्यवसायाचे स्थैर्य महत्वाचे आहे. विपणनामुळे काय होतं, व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होतं. म्हणजेच ग्राहकांची संख्या वाढते, मध्यस्थ वाढतात, व्यापार वाढतो, विक्री वाढते, विक्री वाढली की नफा वाढतो, नफा वाढला की मग कामगारांच्या पगारात वाढ करता येते, अधिक गुंतवणूक करता येते, दुसऱ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करता येते, व्यवसायाला स्थैर्य मिळतं. अशा बरेचशा मुद्दे जे आहेत ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा मुद्दा. आपण आता पाहिलं व्यावसायिक संघटनेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व. त्यानंतरचा भाग जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व.
आर्थिक विकास व विपणन विकास या दोन क्रिया समांतर व एकमेकास पूरक असतात. बघा, आर्थिक विकास आणि विपणन विकास या दोन्ही क्रिया पूरक आहेत. विपणन हे आर्थिक विकासाचे साधन ठरते. विपणन समाजासाठी विविध वस्तू व सेवांची त्यांच्या चांगल्या राहणीमानासाठी उपलब्धता करून देते. समाजाच्या व अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाला असणारे महत्त्व जे आहे ते आपण या मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो उपयोगितांची निर्मिती. विपणनामुळे काय होतं त्याचा आपण महत्त्व हा भाग बघतोय. बघा, विपणनामुळे काय होतं किंवा मार्केटिंगमुळे काय होतं, काय फायदा होतो, तर विपणनामुळे स्थळ, समय, मालकी, आकार व प्रतिमा उपयोगिता निर्माण होत असतात. ग्राहकांना मागणीप्रमाणे योग्य वेळी योग्य ठिकाणी वस्तू व सेवा पुरवल्यामुळे समय व स्थळ उपयोगिता, वस्तूचा प्रत्यक्ष ताबा दिल्याने मालकी उपयोगिता, तर प्रतिष्ठित वस्तू पुरवल्याने प्रतिमा उपयोगिता निर्माण होतात. बघा, विपणनामध्ये स्थळ उपयोगिता, समय उपयोगिता, मालकी उपयोगिता, प्रतिष्ठा उपयोगिता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगिता ज्या आहेत त्या इथं सांगितलेल्या आहेत. त्यामुळे विपणनामध्ये विविध युक्त्या, क्लुप्त्या, तंत्रज्ञान या गोष्टीचा वापर करून उपयोगितांची निर्मिती केली जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. आपण बघितलं की प्रत्येक देशापुढे रोजगार निर्मितीचं एक मोठं आव्हान असतं आणि भारतात देशात तर आपण बघतो की बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते प्रचंड आहे. पण विपणनामुळे काय होतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. म्हणजेच काय, तर घाऊक व किरकोळ व्यापार, मध्यस्थ, वाहतूक, दळणवळण, संदेशवहन, साठवण, जाहिरात, प्रसिद्धी, पॅकिंग, वितरण, संशोधन इत्यादी अनेक कार्यामध्ये रोजगार निर्मिती होते. एकूण रोजगाराच्या 70% रोजगार हा केवळ विपणनामधून निर्माण होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मागणी व पुरवठ्यात समन्वय. विपणनामुळे वस्तू व सेवांच्या मागणी व पुरवठ्यात योग्य तो समतोल राखता येतो. त्यामुळे किंमत स्थिर राहण्यास मदत होते. नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे वस्तूची निर्मिती कमी अधिक होऊ शकते. बघा, नैसर्गिक आणि मानवी आपत्ती जर आली तर त्याचा किमतीवर परिणाम होतो आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलेला आहे की वस्तूच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. पण इथं मागणी आणि पुरवठ्यात समन्वय साधता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेस चालना. विपणनामुळे समाजाच्या गरजांची पूर्तता होण्यास मदत होते. रोजगार निर्मितीमधून लोकांच्या हातात पैसे येतात व ते पैसे लोक विविध कारणासाठी खर्च करतात किंवा बचत व गुंतवणूक करतात. त्यामुळे भांडवलाची उपलब्धता व उत्पादनास उत्तेजन मिळते. अर्थव्यवस्थेस गती कायम राहिल्याने आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. बघा, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. म्हणजेच काय, विपणनामुळे रोजगार निर्मिती होते. रोजगारामुळे लोकांच्याकडे पैसे येतात. लोकांच्याकडे पैसे आल्यामुळे लोक ते वस्तूवर खर्च करतात किंवा बचत करतात, गुंतवणूक करतात. पुन्हा तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये येतो आणि मग अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आणि शेवटचा मुद्दा आहे नवनवीन उद्योगाची उभारणी. विपणनामुळे नवनवीन वस्तू व सेवांना बाजारपेठ उपलब्ध होते. नवीन उद्योग व्यवसायाची उभारणी करण्याची संधी निर्माण होते. नवनवीन व्यवसायही स्थापन होतात. संशोधन व विकासाला चालना प्राप्त होते. नवनवीन उद्योगाची उभारणी होते. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणन का महत्वाचं आहे, त्यामुळं त्याचं महत्व आपल्याला या 5 मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. उपयोगितांची निर्मिती होते, रोजगार निर्मिती होते, मागणी पुरवठ्यामध्ये समन्वय साधला जातो, अर्थव्यवस्थेस चालना मिळते आणि नवनवीन उद्योगाची उभारणी जी आहे ती उभारणी या विपणनामुळे करता येतं. म्हणजेच मार्केटिंग का महत्वाचं आहे. आपण बघितलं की सगळ्या प्रकारच्या देशांमध्ये, विकसित असेल, अविकसित असेल, विकसनशील असेल, या सगळ्या प्रकारच्या देशांमध्ये मार्केटिंग हा घटक जो आहे तो महत्वाचा आहे. आणि तो मार्केटिंग घटक सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. व्यवसायाच्या दृष्टीने मार्केटिंग महत्वाचं आहे, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मार्केटिंग महत्वाचं आहे आणि ग्राहकांच्या दृष्टीने मार्केटिंग हा घटक जो आहे तो महत्वाचा आहे. तर तो त्यानंतरचा भाग जो आहे तो ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व हा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. धन्यवाद.